शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते 5 दिवस थंडी पण बुधवारपासून 4 दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते भाजपच्या माहिती आघाडीला दणदणीत विजय, 25 नोव्हेंबरला होणार शपथविधी। पुढली मोठी बातमी निघते लसण कांदा खाद्यतेल भडकले, लसण प्रति किलो 400 रुपये, खाद्यतेल डब्यामागे 200 रुपयांनी महागले। पुढली मोठी बातमी निघते कापसाच्या भावात 7चा पाडा, एका तासापासून दर 7,000वरच, व्यापाऱ्यांची बोली कमीच, शेती व्यवसाय धोक्यात, बळीराजा रडकुंडीला। पुढली मोठी बातमी निघते हमीभाव केंद्र सुरू, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट, ओलाव्याचे प्रमाण 12 वरून 15 वर करण्याची गरज। पुढली मोठी बातमी निघते 2 वर्षापासून सोयाबीन दरात वाढ होईना, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते गतवर्षीच्याच पीक विमा अनुदान बाकी, पुन्हा 1 रुपयात पीक विमा, खरीपातील पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पुढली मोठी बातमी निघते भोकरदन तालुक्यात डीएपी आणि युरियाचा तुटवडा, शेतकरी हैराण। पुढली मोठी बातमी निघते राज्यात लाडक्या बहिणींनी मत दिले, सर्वांचेच अंदाज चुकले, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। पुढली मोठी बातमी निघते माहितीचे सरकार येताच तातडीने पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।